आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416 कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. मुईज पोलिसांचा धडाकेबाज सापळा. शेतीपंपाच्या मोटारी चोरणारी टोळी अखेर जाळ्यात. ग्रामसुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे 2 आरोपी अटकेत. 6 मोटारी, तांब्याच्या तारा व दुचाकीसह 2.90 लाखांचा मुद्देमाल जप्त. वाई तालुक्यातील शेतकऱ्यांच्या डोकेदुखी ठरलेल्या शेतीपंपाच्या इलेक्ट्रिक मोटारी चोरणाऱ्या टोळीला भुईज पोलिसांनी अखेर जेरबंद केलं आहे. ग्रामसुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे 2 संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 6 इलेक्ट्रिक मोटारी, तांब्याच्या तारा आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण 2,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. याबाबत अधिक माहिती अशी की उडतारे तालुका वाई येथील विशाल वसंत जगताप यांच्या शेतातील ड्युबी कंपनीची 3 HP क्षमतेची इलेक्ट्रिक मोटार 10 ते 11 मार्च दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते. या प्रकरणी भुईज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वाढत्या चोरीच्या घटनांची दखल घेत सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना तातडीने तपासाचे आदेश दिले होते. भुईज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पृथ्वीराज ताटे यांनी परिसरातील पोलीस पाटील व ग्रामसुरक्षा दलाच्या सदस्यांची बैठक घेऊन रात्रीच्या गस्ती वाढवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जांब गावातील ग्रामसुरक्षा दलाचे सदस्य रात्री गस्त घालत असताना त्यांना 2 संशयित इसम संशयास्पद हालचाली करताना आढळले. ग्रामसुरक्षा दलाच्या सदस्यांनी प्रसंगावधान राखून त्यांना ताब्यात घेत पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयितांची झडती घेतली असता त्यांच्याकडे मोटार उघडण्यासाठी वापरले जाणारे साहित्य आढळून आले. पोलिसी चौकशीत त्यांनी उडतारे व खडके परिसरात मोटार चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपी दीपक संतोष मोरे वय 26 व रुपेश संतोष मोरे वय 20 दोघे राहणार कळंबे तालुका वाई यांना अटक केली. त्यांच्याकडून 1,50,000 रुपये किमतीच्या 6 इलेक्ट्रिक मोटारी, तांब्याच्या तारा, मोटार उघडण्याचे साहित्य तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असं एकूण 2,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे.